डॉक्टर गौरी पालवे गर्जेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे या गावामध्ये डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर तणावपूर्ण वातावरणात अनंत गर्जेंच्या घराशेजारीच अंत्यसंस्कार करण्यात आले। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी अनंत गर्जेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे। 27 नोव्हेंबरपर्यंत ही पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे। अनंत गर्जेच्या मुंबईतल्या घरी देखील फॉरेन्सिक पथक दाखल झालं। त्यांना आज या संदर्भातला संपूर्ण तपासही सुरू केलेला आहे। मुंबईमध्ये डॉक्टर गौरी गर्जे हिची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी आहे। एका तरुण सुशिक्षित महिलेचा असा दुर्दैवी अंत हा संपूर्ण समाजासाठी फार मोठा धक्का आहे। पोलिसांनी तिचा नवरा अनंत गर्जे याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे। आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे। आरोपी कुणीही असो, गौरीला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो मिळणारच। तपास निष्पक्ष, सखोल आणि पुराव्यांवर आधारित होईल। या राज्याची धुरा एका संवेदनशील आणि बहिणींची काळजी घेणाऱ्या भावाच्या हातात आहे। त्यामुळे कुठल्याही बहिणीवर झालेला अन्याय इथे खपवून घेतला जाणार नाही। आम्ही गौरीच्या कुटुंबियासोबत ठामपणे आहोत। न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील। डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी पती अनंत गर्जे यांच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेतला। डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांनी याबाबत शंका व्यक्त करत या संपूर्ण घटनेचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केलेली आहे। याबाबत बरळी पोलीस स्टेशन येथे BNS अंतर्गत गुन्हे दाखल असून आज पहाटे या घटनेतील मुख्य आरोपी अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक केलेली आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीने देखील हा संपूर्ण तपास निष्पक्षपाती व्हावा, तसंच हा तपास होत असताना संविच्छेदनाचा जो काही अहवाल येईल त्यानुसार देखील पुढील तपास व्हावा अशा सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।